नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रज्ञा मॅथ्स टीचर या ॲप्लिकेशनचे श्री कोपतरे सर आपले सर्वांचं सहर्ष सस्ने स्वागत करत आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, या बुद्धिमत्ता या विषयामधील स्वाध्याय क्रमांक 2.3चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्वाध्याय क्रमांक 2.3 जो आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. आता हे जे काही आकृत्या आहेत, या आकृत्यांवरती बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन होतं. मित्रांनो, ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या स्कॉलरशिपसाठी तर विचारल्या जातातच, त्याचबरोबर नवोदय परीक्षा असेल त्यासाठी सुद्धा, कारण नवोदय परीक्षेमध्ये तर सर्वाधिक आकृत्याच असतात. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर यामध्ये कोणत्या प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत त्याचं विश्लेषण जे आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं आहे. कारण येणारे रविवार जो आहे त्या रविवारच्या परीक्षेमध्ये आपल्याला यावरती काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथं बघा, स्वाध्याय 2.3 मध्ये पहिली आकृती काय दिलेली आहे की पुढील प्रत्येक प्रश्नात 3 आकृत्यांचा गट बनतो. या गटात न बसणारी आकृती ओळखायची. गटात न बसणारी आकृती ओळखा. आता इथं काय झालेलं आहे बघा, बरं थोडंसं निरीक्षण करा आणि गेस करा की नेमकं काय झालेलं आहे. आता इथं बघा 1 2 3 4 एकूण 4 भाग केलेले आहेत. इथं बघा 1 2 3 4 4 भाग झालेले आहेत. 1 2 3 4 इथं 1 2 3 बरोबर आहे की नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही जी आकृती आहे ती गटात न बसणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दुसरी आकृती जी आहे त्या दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, हे जे चिन्ह आहे ते चिन्ह दिलेले आहेत. आता तो जो चिन्हांचा क्रम आहे तो चिन्हांचा क्रम तुम्ही लक्षात घ्या. इथं बघा, हे स्टारचं चिन्ह दिलेलं आहे, इथं गोलचं चिन्ह दिलेलं आहे, इथं गोलचं चिन्ह दिलेलं आहे, इथं स्टारचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे वेगळं झालेलं आहे. आलं लक्षात? इथं काय झालेलं आहे, चौकोन, इथं त्रिकोण, इथं त्रिकोण आणि इथं चौकोन. बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. इथं हे खाली आलेलं आहे, इथं मात्र हा स्टार इथंच जसा आहे तसाच राहिलेला आहे. जो स्टार आहे ना तो जसा आहे त्याच पद्धतीने राहिलेला आहे. इथं बघा, हा जो स्टार आहे ना हा जसा आहे त्याच पद्धतीने इथं राहिलेला आहे, म्हणून इथं आलं लक्षात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही वेगळी आकृती आहे. पर्याय क्रमांक 4 कशा आहे, गटात न बसणारी आकृती. चिन्हांचा क्रम जो आहे ना तो या उलट दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे. आता तिसरी आकृती जी आहे त्या तिसऱ्या आकृतीत काय दिलेलं आहे, ह्या ज्या रेषा आहेत ना, ह्या रेषा इथं अशा उभ्या रेषा दिलेल्या आहेत, इथं सुद्धा अशा उभ्या रेषा दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, यांना समांतर रेषा म्हणतो. यांना आपण गणितीय भाषेत काय म्हणतो, समांतर रेषा असं म्हणतो. आता इथं मात्र काय झालेलं आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये इथं अशा उभ्या रेषा दिलेल्या आहेत वरच्या या ठिकाणी, आणि इथं काय झालेलं आहे, अशा आडव्या रेषा दिलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. लक्षात येतंय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी हे जे स्टार दिलेले आहेत, हे स्टार, चौथा प्रश्न, सर्व पर्यायातील आकृत्या ज्या आहेत त्या आपण एकसारख्या अशा स्थितीमध्ये जर आणल्या, एकसारख्या अशा स्थितीमध्ये जर या ठिकाणी या आकृत्या आणल्या तर त्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येत आहे त्याचं निरीक्षण केलं तर चौथी आकृती जी आहे ना ती चौथी आकृती ही आपल्याला वेगळी बघायला मिळते. म्हणजे त्रिकोणांचा तारा जो आहे तो रेषेच्या उजव्या टोकाला आहे. त्रिकोणाचा जो तारा आहे तो रेषेच्या उजव्या टोकाला आहे, म्हणून चौथा पर्याय वेगळा आहे. आता 5व्या मध्ये काय झालेलं आहे, हे जे बदामचं चिन्ह आहे, हे जे बदामचं चिन्ह दिलेलं आहे, इथं पहा असं दिलेलं आहे हे बदामचं चिन्ह, इथं मात्र उलट दिलेलं आहे. इथं मात्र चिन्ह कसं दिलेलं आहे, उलट दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न बघा. आता 6व्या प्रश्नात काय दिलेलं आहे, तर प्रत्येक याच्यामध्ये इथं बेरजेचं चिन्ह, इथं सुद्धा बेरजेचं चिन्ह. तुमच्याकडे पुस्तक जर असेल तर पुस्तकामध्ये बघा
इथं सुद्धा बेरजेचं चिन्ह दिलंय, इथं मात्र गुणिलेचं चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. इथं काय झालेलं आहे, गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. ओके. त्यानंतर 7वा प्रश्न जो आहे, त्या 7व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, इथं बघा, हा जो षटकोन आहे, हा जो षटकोन या ठिकाणी दिलेला आहे, या षटकोनामध्ये अशी एक रेषा काढल्यामुळं इथं असा त्रिकोण दिलेला आहे. इथं 1 2 3 4 इथं त्रिकोण झालेला आहे, इथं सुद्धा त्रिकोण झालेला आहे, इथं सुद्धा त्रिकोण झालेला आहे. इथं मात्र 1 2 3 4 बरोबर आहे ना, हा त्रिकोण नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक कसा 1 वेगळा आहे. आता इथं काय दिलेलं आहे की ह्या ज्या रचना आहेत, या रचनांचं आपल्याला निरीक्षण करावं लागणार आहे. 8व्या प्रश्नामध्ये ह्या ज्या रचना आहेत, या रचनांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ही जी त्रिकोणाची रचना आहे त्याच्यामध्ये वर्तुळ काढलंय, म्हणजे दोन्ही रचना ह्या वेगवेगळ्या आहेत. दोन्ही रचना ह्या कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. आता इथं सुद्धा त्रिकोण आहे, इथं गोल आहे, इथं स्टार दिलेला आहे, म्हणजे तिथं सुद्धा रचना वेगळी आहे. इथं मात्र गोल पण दिलेला आहे आणि आज सुद्धा गोल दिलेला आहे, म्हणजे तिन्ही पर्यायामध्ये रचना ह्या वेगवेगळ्या आहेत. इथं सुद्धा रचना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. इथं बघा, हा चौकोन दिलेला आहे, वर्तुळ दिलेला आहे आणि मग त्रिकोण दिलेला आहे. आणि यामध्ये मात्र काय झालेलं आहे मित्रांनो, इथं मात्र काय झालेलं आहे की रचना जी आहे ती वेगळी आलेली आहे. रचना इथं काय झालेलं आहे, सॉरी, 30 रचना आलेल्या आहे. 30 रचना इथं आलेल्या आहे. इथं गोल आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न बघा. 9व्या प्रश्नात काय झालेलं आहे, नव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी हे जे दिलेले आहेत, हे वक्र जे दिलेले आहेत, वक्र अशा पद्धतीचे आहे. बरोबर आहे. या पद्धतीचे वक्र इथं दिलेले आहेत. इथं सुद्धा असा वक्र दिलेला आहे, इथं सुद्धा असा वक्र आहे, इथं असा दिलेला आहे. म्हणजे हे दोन्ही वक्र जे आहेत ना, हे विरुद्ध बाजूला आहे. बरोबर आहे की नाही. इथं सुद्धा बघा, इथं सुद्धा बघा, हे वेगवेगळे आहेत. इथं मात्र अशा पद्धतीने एकाच बाजूला झालेले आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 जो आहे ना, तो वेगळा आहे. ऑप्शन क्रमांक 3 कसा आहे, वेगळा आहे. लक्षात येतं. त्यानंतर 10वा बघा. 10वा प्रश्नात काय दिलेलं आहे, 10व्या आकृती जे आहे, हे जलप्रतिबिंब जे आहे ना, हे जलप्रतिबिंबासारखं हुबेहूब दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा. 11व्या मध्ये काय झालेलं आहे की प्रत्येक आकृतीचा निम्मा भाग जो आहे ना, प्रत्येक आकृतीचा जो निम्मा भाग आहे, प्रत्येक आकृतीचा निम्मा भाग जो आहे तो काय झालेला आहे, वर काळा केलेला आहे, रंगवलेला भाग आहे. आणि इथं बघा, इथं सुद्धा आहे रंगवलेला भाग आहे. इथं मात्र काय झालेला आहे, पाव भागच रंगवलेला आहे. इथं पण निम्मा भाग रंगवलेला आहे, इथं सुद्धा निम्मा भाग आहे, इथं पाव भाग रंगवलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे ना, तो वेगळा. 2019 साली हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. 12व्या प्रश्नात काय दिलेलं आहे की आतमध्ये प्रत्येक ठिकाणी असं आयत किंवा चौकोन दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी असा चौकोन किंवा आयत दिलेला आहे. इथं मात्र त्रिकोण दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 वेगळा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 कसा आहे, वेगळा आहे. त्यानंतर 13वा प्रश्न जो आहे, तो 13वा प्रश्न बघा काय दिलेला आहे. या ठिकाणी ही जी आकृती आहे, ही जी आकृती आहे तेवढीच ही सुद्धा आकृती आहे. इथं सुद्धा समान दिलेला आहे. हे कसं आहे, समान दिलेलं आहे. इथं मात्र ही आकृती मोठी आहे आणि ही आकृती कशी झालेली आहे, छोटी झालेली आहे. म्हणून पर्याय 3 वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 कसा आहे, तर वेगळा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी इथं बघा 1 2 3 4 4 आहेत.
ओके 1 2 3 4 5 6 7 इथं 7 आहेत. इथं किती आहेत? 7 आहेत. इथं 1 2 3 इथं 3 आहेत. त्यानंतर 1 2 3 4 5 इथं किती आहेत? 5 आहेत. 4 7 3 5 हे जे आहेत ना, हा सगळा विषम आहे, सम अंक आहे आणि हे मात्र कसे आहे ती विषम अंक आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 वेगळा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 वेगळी आकृती आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा काय झालेलं आहे. हा एक अर्धवर्तुळ आहे, बरोबर आहे. त्यानंतर 2 आयत आहेत. एक अर्धवर्तुळ आणि 2 आयत. इथं सुद्धा 2 आयत आहेत, इथं अर्धवर्तुळ आहे. या चौथ्या ऑप्शन मध्ये 2 अर्धवर्तुळ आलेले आहेत. चौथ्या ऑप्शन मध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, 2 अर्धवर्तुळ आलेले आहेत. त्यामुळं चौथा ऑप्शन जो आहे तो वेगळा आहे. ठीक आहे. त्यानंतर 16वा प्रश्न बघा. 16व्या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, तर प्रत्येक आकृतीमध्ये या ठिकाणी लंबरेषा का टाकलेल्या आहे. इथं काय टाकलेले असे लंबरेषा टाकलेल्या, तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिसेल लंबरेषा आहे. इथं मात्र वेगळा आहे. इथं काय झालेलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 घ्या. त्यानंतर इथे बघा 17व्या प्रश्नामध्ये काय दिसतंय तुम्हाला. 17वा प्रश्न जो आहे तो 17व्या प्रश्नामध्ये इथं या ठिकाणी 1 आणि 2 अशा रेषा दिलेल्या आहेत. 2 अर्धवर्तुळ दिलेले आहेत, बरोबर आहे. इथं सुद्धा 1 2 अर्धवर्तुळ आहे ती. इथं 1 आणि 2 रेषा दिलेल्या आहेत ती, बरोबर आहे. इथं 1 आणि 2 रेषा आहे ती. इथं सुद्धा 2 अर्धवर्तुळ आहेत. इथं 1 2 आणि 3 अर्धवर्तुळ आहेत आणि 2 रेषा, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 वेगळा आहे. समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. त्यानंतर 18वा प्रश्न जो आहे तो 18व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी 1 2 3 3 आकृत्या, 3 रेषा आहे ती. आतमध्ये सुद्धा 1 2 3 आहे. ओके. आणि काय वेगळा ऑप्शन दिसतंय का त्यामध्ये 18व्या मध्ये. इथं बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 इथं सुद्धा 4 आहे ती. इथं मात्र 3 आहेत, म्हणून 18व्याचा ऑप्शन क्रमांक 1 येतो. 18व्याचा ऑप्शन क्रमांक किती येतोय? 1. त्यानंतर 19 बघा. 19 मध्ये काय दर्शवलेलं आहे, या चिन्ह जे आहेत ना, या चिन्हांवरती फोकस करा व्यवस्थित. चिन्ह जे आहेत त्या चिन्हांवरती लक्ष द्या. इथं बघा त्रिकोण आणि चौकोन, त्रिकोण आणि चौकोन, त्रिकोण आणि चौकोन. इथं मात्र त्रिकोण आणि चौकोन एकाच बाजूला आलेले आहेत. इथं अपोजिटला आलेले आहेत, इथं अपोजिटला आलेले आहेत, इथं सुद्धा अपोजिटला आलेले आहे, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वेगळा आहे. 19चा ऑप्शन क्रमांक किती? 4. ठीक आहे. आता 20वा प्रश्न बघा. 20व्या प्रश्नात काय दिलेलं आहे, तर मित्रांनो 20व्या प्रश्नामध्ये ह्या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं, आणि इथं काय झालेलं आहे, गोल काढलेला आहे, बरोबर आहे की नाही. तर प्रत्येक आकृती जर पहिल्या स्थितीमध्ये आपण आणली, प्रत्येक आकृती जर पहिल्या स्थितीमध्ये जर आणली, तर चौथ्यामध्ये या ठिकाणी जर ही सुद्धा अशी उभ्या स्थितीत जर आपण आणली तर इथं गोल येतं. ही सुद्धा जर अशी आणली तर इथं गोल येतं. ही अशी जर केली तर या ठिकाणी गोल येतो. म्हणून 20व्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 वेगळा आहे. 20व्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 वेगळा आहे. ठीक आहे. 21वा प्रश्न बघा. 21व्या प्रश्नात काय दिलेलं आहे, इथं 1 2 3 4 ओके 1 2 3 4 रेषा 3 रेषा. इथं काय झालेलं आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 5 आणि 6. ठीक आहे. इथं बघा 1 2 3 4 इथं 1 2 3 4 5. काय येतं 21व्याचं, पर्याय क्रमांक 2 वेगळा येतो. पर्याय क्रमांक 2 वेगळा येतो, कारण बाहेरच्या रचनेत आतील रचनेपेक्षा एक रेषा जी आहे ती जास्त आहे. बाहेरच्या रचनेत इथं बघा, बाहेरची रचना जी आहे त्यामध्ये बाहेरची रचना जी आहे इथं किती आहे ती 4 बाहेर आहे ती, आणि आतमध्ये
3 आहे. इथं 1 2 3 4 5, इथं 5 बाहेर आहे आणि आतमध्ये किती आहे ती 6 आहे. इथं 1 2 3 4 5 5 4, इथं 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 5 5 4 5 6 झालेला आहे. इथं 4 3 झालेला आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेगळा आहे. आता 22 मध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, 22 मध्ये हे जे आहे ना ही जलप्रतिबिंब आहे. बरोबर आहे की नाही. वरचा भाग खाली दिसला म्हणजे आपण जलप्रतिबिंब म्हणतो. इथं त्या पद्धतीने आलेलं आहे. आणि हे काय झालेलं आहे, हे आरशातील प्रतिमा आहे. म्हणजे उजवा भाग डाव्या बाजूला गेलेला आहे. उजवा भाग हा डाव्या बाजूला गेलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा वेगळा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुस्तक बघा तुमचं. त्या पुस्तकामधून लगेच लक्षात येईल. या ठिकाणी कितवा प्रश्न आहे आता हा, बी 23वा प्रश्न असणार आहे. 23वा प्रश्न, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 वेगळा आहे. पर्याय क्रमांक 1 कसा आहे, वेगळा आहे. कारण प्रत्येक पर्यायातील आकृतीचं उभ्या रेषेने 2 समान भाग केलेले आहेत. उभ्या रेषेने काय झालेलं आहे असं बघा. तुम्ही जर केलं, आपण म्हणतो ना सममित अक्ष जो आहे त्या पद्धतीनं जर विचार तसं म्हणता येणार नाही. अशा उभ्या रेषेने 2 समान भाग केले, तिथं आडव्या रेषेने समान भाग होतात. होय की नाही. त्यामुळं बी हा वेगळा आहे. आता इथं काय झालेलं आहे बघा, मोठी रेषा जी आहे, मोठ्या रेषेला असा वरती रंगवलेला भाग तुम्हाला गोल दिसेल. इथं बघा गोल आहे, इथं सुद्धा गोल आहे, इथं सुद्धा गोल आहे. इथं मात्र छोट्या रेषेला गोल केलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वेगळा आहे. ऑप्शन क्रमांक 4 कसा आहे, वेगळा आहे. ओके. हा आहे 25वा प्रश्न, हा आहे 26, हा आहे 27वा प्रश्न. आता 25वा प्रश्नात काय दिलेलं आहे की प्रत्येक पर्यायातील आकृती जी आहे, प्रत्येक पर्यायातील आकृतीमध्ये इथं बा 1 2 3 1 2 3 1 2 1 2 3, इथं 2, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 कसा आहे, वेगळा आहे. कारण इथं प्रत्येक आकृती जी आहे ती 2-3 काड्यांनी बनलेली आहे. इथं मात्र ही आकृती 2 काड्यांनी बनलेली आहे. ओके. आता 26वा प्रश्नामध्ये हे असं आहे, हे असं आहे, हे पण असं आहे, हे असं आहे. बरोबर आहे. याचं डायग्राम लक्षात घ्या तुम्ही कसं दिलेलं आहे. हे सुद्धा असं आहे, हे असं दिलेलं आहे, हे या पद्धतीने दिलेलं आहे. इथं मात्र असं दिलेलं आहे आणि परत असं दिलेलं आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, एकाच दिशेला आलेलं आहे. त्यामुळे काय राहिलं, ऑप्शन क्रमांक 3 वेगळा आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा 27व्या मध्ये 3 गोल एकाच ठिकाणी आहेत, 3 गोल एकाच ओळीत आहेत. हा, इथं सुद्धा 3 गोल एकाच ओळीत आहेत. इथं मात्र 3 गोल एका ओळीत आलेले नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वेगळा आहे. ऑप्शन क्रमांक 4 वेगळा आहे. त्यानंतर हे 28वा प्रश्न आहे, हा 29वा प्रश्न आहे. हा, आता 28व्या प्रश्नामध्ये मित्रांनो या ठिकाणी आकृती जी आहे त्या आकृतीचा जर आपण विचार केला तर काय लक्षात येत आहे, 28व्या प्रश्नामध्ये प्रत्येक आकृती जी आहे ते आत आणि बाहेर वेगवेगळ्या रचना दिलेल्या आहेत. आत आणि बाहेर वेगवेगळ्या रचना दिलेल्या आहेत ना. 28व्या मध्ये इथं बघा त्रिकोण दिलेला आहे, इथं वर्तुळ दिलेला आहे, इथं वर्तुळ दिलेला आहे, इथं चौकोन दिलेला आहे, इथं चौकोन दिलेला आहे, इथं त्रिकोण दिलेला आहे. इथं मात्र काय दिलेलं आहे, चौकोन दिलेला आहे आणि आत पुन्हा चौकोनच दिलेला आहे. आत परत काय दिलेला आहे, चौकोन दिलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 वेगळा आहे. 29 मध्ये बघा, 29 मध्ये काय झालेलं आहे, 1 2 3 4 5. ओके. 1 2 3 4 म्हणजे 5 आणि 4. ठीक आहे. इथं 1 2 3 4 4, इथं 1 2 3 3 काड्या झाल्या, 4 आणि 3, इथं 5 आणि 4. इथं काय बघा 1 2 3 4 5 6, इथं 6, 1 2 3 4 6 4, 1 2 3 3 1 2. मग काय झालं वेगळा, 6 आणि 4 वेगळा आलेला आहे ना. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 वेगळा आहे.
ऑप्शन क्रमांक 3 कसा आहे, वेगळा आहे. आलं लक्षात. आता इथं 30व्या प्रश्नामध्ये काय दिसतंय रे तुम्हाला, हे जे यस दिलेले आहेत ना हे अशा पद्धतीनं आहेत, बरोबर आहे ना. हे यस या पद्धतीने दर्शवलेले आहे. इथं मात्र काय झालेलं आहे की यस जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने दर्शवलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे यस आकाराच्या रचना ज्या आहेत ते एकमेकांना छेदतात, परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये याच्या उलट असलेल्या रचना ज्या आहेत त्या तिथं छेदताना तुम्हाला बघायला मिळते. पर्याय क्रमांक 4 मध्ये इथं बघा हे असं दिलेलं आहे, पुन्हा असं दिलेलं आहे, असं दिलेलं आहे, हा त्याच्या उलट दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे 30 चा पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे तो. 31 मध्ये काय झालेलं आहे, 1 2 3 बरोबर हे जे दोन चौकोन आहेत, या दोन म्हणजे कोपऱ्यामध्ये असलेले जे दोन चौकोन आहेत त्याच्या बरोबर मध्यभागी सेंटरला या दिशेला असलेला हा चौकोन रंगवलेला आहे. इथं बघा, इथं बघा बरोबर हे दोन त्याच्या सेंटरला आहे, हे दोन त्याच्या सेंटरला आहे. इथं मात्र हे दोन आहे, इथं न रंगवता त्यांनी इथं रंगवलाय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 वेगळा. ओके. 32वा प्रश्न बघा. 32व्या प्रश्नामध्ये हे जे बाण आहेत ना हे बाण जर आपण एका दिशेमध्ये आणले 32व्या मध्ये, तर पर्याय क्रमांक 1 वगळला, पर्याय क्रमांक 1 सोडून त्या ठिकाणी असलेले जे बाण आहेत ते वरच्या बाजूस असलेला बाण उजवीकडची दिशा जी आहे ती उजवीकडची दिशा दर्शवते. हे जे बाण आहेत ना हे जर आपण अशा पद्धतीने आणले, वरचा जो बाण आहे तो असा आहे इथं, बरोबर आहे. हा हे सुद्धा जर आपण असा आणला तर याची सुद्धा दिशा उजवीकडची दिसणार. उजवीकडची 32वा प्रश्न जो आहे त्याची दिशा जी आहे ती उजवीकडची दिशा दर्शवते. ऑप्शन क्रमांक 32चा ऑप्शन क्रमांक 32वा प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 वेगळा आहे. त्यानंतर 33 मध्ये बघा, 33 मध्ये हे प्रत्येक पाय उचललेला दिसतोय आणि यामध्ये दोन्ही पाय टेकलेले दिसतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. 34 मध्ये काय दर्शवलेलं आहे, 34 मध्ये प्रत्येक पर्यायातील आतील समांतर रेषा ज्या आहेत इथं बघा किती दिलेलं आहे, ती 1 2 3 आणि हे 1 2 3 म्हणजे 3 3 आलेलं आहे, बरोबर आहे. इथं किती आलेलं आहे, 3 3 आलेलं आहे. इथं बघा 1 2 3 4, इथं 4 आलेलं आहे, बाहेर सुद्धा 4च आहेत, 1 2 3 4. इथं 1 2 3 4 5 6 आलेले आहेत, बाहेर सुद्धा 1 2 3 4 5 6 आलेले आहेत. इथं बघा 1 2 3 4 आलेले आहेत आणि बाहेर 1 2 3 4 5 आलेले आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 कसा आहे तर वेगळा आहे. ठीक आहे. 35 मध्ये पर्याय क्रमांक 2 वेगळा आहे. 35 मध्ये पर्याय क्रमांक 2 वेगळा आहे. या आकृत्यांची चिन्हांची लक्षात जर घेतली तर हा जो चौकोन चिन्ह आहे ना हा वेगळ्या स्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो स्वाध्याय जो आहे, स्वाध्याय 2.3 जो आहे तो या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. याचं व्यवस्थित तुम्ही निरीक्षण केलेलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.